ओडीआय, ज्याची वाट अनेक चाहते पाहत असतात, कारण हा खेळ टेस्ट आणि T20च्या अगदी उलट आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक दिवसांची वाट पाहावी लागते. कधी कधी हा खेळ बोरिंग सुद्धा वाटतो, त्यामुळे अनेक लोक याला बोरिंग क्रिकेट सुद्धा म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला T20 सारखा खेळ, ज्याला फक्त एक मनोरंजन खेळ म्हणून पाहिलं जातं. पण या दोघांच्याही ऑपोजिट वन डे आहे, जो बोरही करत नाही आणि जास्त मनोरंजन पण. त्यामुळे हा खेळ एक बॅलन्स क्रिकेट टाइप आहे. पण अनेकांना हा वन डे फॉर्मॅट कधीपासून चालू झाला, याचा इतिहास काय आहे, पहिला सामना कोणाचा झाला आणि किती ओव्हर्सचा झाला, हे माहितीच नाहीये. मग हेच सगळं सांगणारा, तसंच वन डेतील काही रेकॉर्ड्सची माहिती सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. क्रिकेट हा खेळ सुरुवातीपासूनच परंपरा, संयम आणि शिस्त यांचे प्रतीक मानले जाते. अनेक वर्षे क्रिकेट म्हणजे फक्त कसोटी सामने, जे 5 दिवस चालतात आणि कधी कधी निकाल विनाच संपतात. मात्र बदलत्या काळात प्रेक्षकांची आवड, माध्यमांचा प्रभाव आणि खेळ अधिक गतिमान करण्याची गरज पडली. यामुळे क्रिकेटलाही नवं रूप देणं इम्पॉर्टंट झालं. याच प्रक्रियेतून एक दिवसीय क्रिकेट म्हणजेच वन डे क्रिकेटचा जन्म झाला आणि त्याने क्रिकेटच्या इतिहासात एक नवं युगच सुरू केलं. एक दिवसीय क्रिकेट सुरू होण्यामागे कोणतीही मोठी योजना नव्हती, तर तो एक प्रकारचा अपघातच होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 1971 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्न येथे कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. मात्र सततच्या पावसामुळे हा कसोटी सामना जवळपास पूर्णपणे वाया गेला. मैदानावर जमलेले हजारो प्रेक्षक निराश होऊ नयेत आणि तिकीट खरेदी केलेल्या चाहत्यांना काहीतरी क्रिकेट पाहायला मिळावे, या उद्देशाने आयोजकांनी एका दिवसाचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. हाच सामना पुढे इतिहासातील पहिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना ठरला. 5 जानेवारी 1981 रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात हा पहिला वन डे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रत्येकी 40 षटकांची इनिंग ठेवण्यात आली होती आणि प्रत्येक षटकात 8 चेंडू होते. त्या काळात सामना रंगीत कपड्यांमध्ये नव्हे, तर पांढऱ्या कपड्यांतच खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 5 विकेट्सने जिंकला आणि त्या एका एक्सपेरिमेंटल सामन्याने भविष्यातील क्रिकेटचे चित्रच बदलून टाकले. सुरुवातीच्या काळात एक दिवसीय क्रिकेटची कोणतीही ठराविक रचना नव्हती. वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या षटक संख्येचे सामने खेळवले जात होते. कधी 40 ओव्हर्स, कधी 55 तर कधी 60 ओव्हर्सचे सामने खेळवण्यात आले. वन डे क्रिकेटचा खरा विस्तार 1975 साली झाला, जेव्हा पहिला एक दिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले. इंग्लंडमध्ये आयोजित या स्पर्धेत 8 संघांनी भाग घेतला होता आणि प्रत्येक सामना प्रत्येकी 60 ओव्हर्सचा होता. ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वी ठरली आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला होता. पहिल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने आले. क्लाइव्ह लॉर्डच्या आक्रमक षटकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने हा सामना जिंकत पहिला विश्वचषक आपल्या नावावर केला. यानंतर एक दिवसीय क्रिकेटला अधिकृत मान्यता मिळाली आणि ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या फॉर्मॅटला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. 1980च्या दशकात एक दिवसीय क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले. 1987 साली भारत आणि पाकिस्तानने संयुक्तपणे आयोजित केलेल्या विश्वचषकापासून 60 ओव्हर्स ऐवजी 50 ओव्हर्सचा फॉर्मॅट स्वीकारण्यात आला. दिवसाचा प्रकाश कमी पडणाऱ्या सबकॉन्टिनेंट्स मधील सिच्युएशन लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला होता आणि तो आजही कायम आहे. याच काळात रंगीत कपडे, पांढरे चेंडू, फ्लडलाईट खाली खेळले जाणारे सामने आणि डे नाईट क्रिकेट यामुळे वन डे क्रिकेट अधिक आकर्षक बनले. भारतासाठी एक दिवसीय क्रिकेटचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे 1983 सालचा विश्वचषक. कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला अंतिम सामन्यात पराभूत करून संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का दिला. या विजयाने भारतात क्रिकेटला अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली आणि एक दिवसीय क्रिकेट घराघरात पोहोचले. वन डे क्रिकेटमध्ये वैयक्तिक आणि संघीय पातळीवर असंख्य विक्रम बनले. बॅटिंगच्या बाबतीत सचिन तेंडुलकरचे नाव हे वन डे क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. त्याने 18,426 धावा करत वन डे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तसेच 49 शतके झळकावून सर्वाधिक शतकांचा मानही पटकावला होता. पण आता सध्या हा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने वन डेत 53 शतके केले आहेत.
रोहित शर्माने याच परंपरेला पुढे नेत वन डे क्रिकेटमध्ये 3 द्विशतके झळकवण्याचा अद्वितीय पराक्रम केला. रोहितने एका वन डे सामन्यात तर तब्बल 264 रन्स केले होते आणि तो रेकॉर्ड आजही अबाधित आहे. गोलंदाजीच्या बाबतीत श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने 534 विकेट्स घेत वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आपल्या नावावर केला. तर भारताकडून अनिल कुंबळे हे सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहेत. टीमच्या विक्रमांकडे पाहिले तर ऑस्ट्रेलिया हा वन डे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकले आहेत, म्हणजेच 6 वेळा वन डेचा वर्ल्ड कप जिंकला आहे. तसेच इंग्लंडने 2018 साली एका डावात 498 धावा करून वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक धाव संख्येचा विक्रम केला. T20 क्रिकेटच्या उदयानंतर वन डे क्रिकेटचे महत्त्व कमी होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र विश्वचषक स्पर्धा, ICC स्पर्धा आणि मोठ्या द्विपक्षीय मालिकेमुळे वन डे क्रिकेटने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. कसोटी क्रिकेटची डेप्थ आणि T20ची गती यांचा समतोल म्हणजेच एक दिवसीय क्रिकेट असं आजही मानलं जातं. एकूणच पाहता अपघातातून जन्माला आलेला एक दिवसीय क्रिकेट आज क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय फॉर्मॅट पैकी एक ठरला आहे. बदल स्वीकारण्याची तयारी, प्रेक्षकांची वाढती अपेक्षा आणि खेळातील सातत्यपूर्ण नवकल्पना यामुळे वन डे क्रिकेटने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि भविष्यातही ती कायम राहील यात शंका नाही.